नमस्कार, मी दामिनी. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मी एक रील पोस्ट केली होती 2-3 दिवसापूर्वी. त्यामध्ये ह्या बॅगचा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हापासून कमेंट येत होत्या की ह्याचा मेकिंग व्हिडिओ दाखवा म्हणून. तर आज तुमच्यासोबत तो व्हिडिओ मी शेअर करते. तर ह्या बॅगला तुम्ही बघू शकता, मी ते डबल रनर ॲड केलेले आहेत बॅगला. आतमध्ये 2 असे पॉकेट दिलेले आहेत आणि बॅक साईडला एक झिप पॉकेट दिलेला आहे. अशा पद्धतीची ही आपली बॅग आहे. ही लॅपटॉप बॅग म्हणून सुद्धा यूज करू शकता तुम्ही आणि आपल्याला नेहमी पर्स आपण वापरतो त्याच्यासारखी सुद्धा यूज करू शकता. त्याच्यासाठी मी इथे 3x14 इंचाचे वेगवेगळ्या कलरचे खणाच्या तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि इथे 17x14 इंचाचा असं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. हा कॅनव्हास पेपर फ्युजेबल कॅनव्हास पेपर असतो तशा टाईपमधला आहे. तर ह्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी मिडलला मार्किंग करून घेते आहे. आता आपल्याला ते स्ट्रिप्स अटॅच करणं सोपं पडेल. तर सगळ्यात आधी मी इथे तुम्ही तुमच्या चॉईसने सुद्धा घेऊ शकता. इथे मी बॉर्डरसुद्धा ह्याला लावणार आहे, म्हणजे आपली जी खणाची उरलेली खालची बॉर्डर असते ती मी इथे अटॅच करून घेणार आहे. तुम्ही त्याच्यामधले 2 कलरचे खणाचे कापड किंवा कोणत्याही प्रकारचे कॉटनचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे एक असं खणाचं कापड ते अटॅच करून घेतले मध्यभागी आणि परत त्याच्या दोन्ही बाजूला आपण ही बॉर्डर अटॅच करून घेणार. बॉर्डर मी अशा पद्धतीने जोडली आहे की बॉर्डरचा जो मधला पॅच असतो, म्हणजे जे काही ट्रायंगलची मेन डिझाईन असते बॉर्डरला, ती आपल्याला यूज करता येईल फक्त. अशा पद्धतीने मी ही बॉर्डर अटॅच करून घेतलेली आहे आणि हे असे आपल्याला एका कलरमध्ये सुद्धा करता येऊ शकतं. म्हणजे एक साडीचा कापड आणि एक बॉर्डर असं पूर्ण आपण पर्सला यूज करू शकतो. तर इथे मी मल्टी कलर यूज केलेले आहेत. आता एक कलर झाला, आता मी दुसरा येल्लो कलरसुद्धा अटॅच करून घेते. तशाच पद्धतीने मी बाकीचे कलर अटॅच करून घेतलेले आहेत. ही जी बॅग आहे ना, ते मला असं वाटतं की बेस्ट आउट ऑफ वेस्ट असतं ना मटेरियल, तशा टाईपमध्ये बनवू शकता. सगळीजणं बनवू शकतात ही बॅग. काही ह्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे. जे काही आपल्या उरलेल्या चिंध्या असतील म्हणा, काही असतील, ते सगळं यूज करून आपल्याला ही अशी बॅग बनवता येऊ शकते. हे जे काही खणाचे कापड अटॅच करण्याची प्रोसेस आहे ना, ती थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे, पण त्याचं फायनल आउटपुट एवढा छान दिसतो ना. ही बॅग तुम्ही बघितली असेल किती छान दिसते आहे आणि खूप युनिक मला वाटलं हे. असं मी तयार करतानासुद्धा काहीतरी मला वाटत होतं की मी वेगळं तयार करते की काय, कसं दिसेल काय दिसेल ह्याची मला काहीच आयडिया नव्हती. पण जेव्हा ही बॅग तयार झाली ना, तेव्हा मला स्वतःला एवढी खूप आवडली होती की मला ती वाटत नव्हतं की कोणाला द्यावी अशी. आणि अशी बॅग मी अजूनपर्यंत तरी कुठे बघितलेली नाही आहे. तुम्ही जर का कुठे बघितली असेल अशा पद्धतीची बॅग तर नक्की कमेंट करून सांगा. चला, आता हे सगळे तुकडे माझे इथे जॉईंट करून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याला कुशनिंगसाठी मी इथे फोम शीट यूज केलेली आहे. तुम्ही जर का तुमच्याकडे फोम शीट नसेल, रबर शीट असेल तर खूप छान रबर शीट तुम्ही यूज करू शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही. पण कसं लॅपटॉप बॅगसाठी मी ही स्पेशली बनवत होते, त्याच्यासाठी म्हणून मी इथे फोम शीट यूज केलेली आहे. आणि फोम शीट आता अटॅच करताना मी आधी चारी बाजूनी शिलाई मारून घेतले आणि आता हे जी काही एक्स्ट्राची फोम शीट आहे ती मी कट करून घेतलेली आहे. आता आपण जे काही आपण वरती ह्या रेड बॉर्डर वापरलेली आहे खणाची, त्याच्या दोन्ही बाजूनी एक एक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देत असताना मशीची शिलाई शक्यतो थोडीशी वाढवावी, 3 किंवा 4 वरती तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने आपला बॅगचा एक भाग तयार झालेला आहे. आता दुसरा भाग तयार करण्यासाठी मी इथे 17x10 इंचाचं नॉन वोवन कट करून घेतलेलं आहे. त्याच्यासोबत फोम शीट आणि मेन फॅब्रिक. इथे मी प्लेन खणाचं फॅब्रिक वापरलेलं आहे. तुम्हाला जर का दोन्ही साईडला मल्टी कलरमध्ये हवं असेल तर तुम्ही तसंसुद्धा यूज करू शकता. इथे फोम शीट अटॅच करत असताना मी साध्या अशा उभ्या लाईन देऊन घेतल्या आहेत. आपण आता ह्या बॅक साईडला एक झिप पॉकेटसुद्धा करणार आहोत, त्याच्यामुळे इथे मी 17x10 असं मेजर घेतलेलं आहे. इथे मी आता प्रॉपरमध्ये सुद्धा एक एक शिलाई देऊन घेतलेली आहे. फोम शीटमध्ये हे असं करावं लागतं, शिलाई द्यावी लागते मध्ये मध्ये, नाहीतर थोडंसं फोम शीट नीट बसत नाही, थोडंफार पसरलं जातं.
आणि आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिकसुद्धा त्याचं कट करून घेतलेलं आहे. आता दुसरी स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे 4x17 इंचाची. ती आपण वरच्या साईडने यूज करणार आहोत. त्याला मी फक्त चारी बाजूने शिलाई दिलेली आहे. आणि आता आपल्याला ह्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे. झिप अटॅच करत असताना ते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोरे निघू नये म्हणून वरच्या साईडनी परत नॉन वुवन ठेवून झिपची जी काही शिलाई आहे ती सुद्धा आपल्याला इथे कवर करून घ्यायची. ते मी कसं करायचं ते व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आधी वरच्या साईडनी नॉन वुवनची स्ट्रीप लावायची झिपच्या वरती आणि मग खाली असं डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी 5 नंबरची झिप वापरली आहे. आता आपलं हे एका साईडला झिप लावून झालेली आहे. तशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा झिप लावून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा आपण असं व्यवस्थित कवर करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी डबल रनर ॲड करून घेतला आहे. त्याच्यानंतर आता हा बेल्ट, ह्या बेल्टसाठी मी साधारणतः 20 इंचाचा हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे. आतमध्ये नॉन वुवन आणि फोम दोन्ही यूज केलेला आहे बेल्टसाठी. आता आपली जी काही बॅगचं आपण मेन पार्ट तयार करून घेतलेले आहेत त्याचा असा मिडल काढून मिडलपासून साधारणतः 1.5 इंचावरती दोन्ही बेल्ट असे अटॅच करून घेते. आता बेल्ट अटॅच करत असताना तिथे आपल्याला चांगली मशीन शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता आपण जसं फ्रंट साईडला बेल्ट अटॅच करून घेतला आहे तसंच आपण बॅक साईडला सुद्धा अटॅच करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मार्किंग करत असताना मी इथे बॅक साईड आहे ती त्याच्यासमोर ठेवून बेल्टसमोर ठेवून बरोबर त्या बेल्टचं मार्किंग करून आधी घेतलं आहे आणि त्याच्यानंतर तो अटॅच केला आहे. तुम्ही इथे बघू शकता की बेल्टला मी इथे खणाच्या कापडाची बॉर्डर यूज केलेली आहे. त्यामुळे आपल्याला तो बेल्ट अशा पद्धतीने अटॅच करायचे की ती खणाचं कापडाची जी काही मेन आपली डिझाईन आहे ती बाहेरच्या साईडला दिसेल अशा पद्धतीने बेल्ट अटॅच करायचा आहे. आता आपल्याला ह्याला अशी झिप अटॅच करून घ्यायची आहे. ही झिप पण मी 5 नंबरचीच वापरलेली आहे. एका साईडला आपली इथे झिप अटॅच करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती नॉन वुवनचं कापड कट करून जे आपण घेतलं होतं म्हणजे 17x14 इंचाचं मी ते नॉन वुवनचं कापड कट करून घेतलेलं आहे. ते पण मी त्याच्यावरती ठेवून असं शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारून झाली की पलटी करून आपल्याला त्याच्यावरती एक अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. मी इथे झिप अटॅच करत असताना कोणत्याही प्रकारचा दाब बदललेला नाही आहे. मशीनचा जो रेग्युलर दाब असतो त्याच्यावरतीच ही बॅग मी शिवलेली आहे. आता आपण बाकीच्या म्हणजे तिन्ही साईडला एक अशी शिलाई देऊन ही साईड आपल्याला कंप्लीट करायची आहे. शिलाई देत असताना मी इथे थोडंसं एक्स्ट्रा कापड नॉन वुवनचं घेतलं होतं ते मी नंतर कट करून घेतलेलं आहे. आता आपण जी काही फ्रंट साईड आहे आपली त्याला आता झिप अटॅच करून मी इथे एका साईडला घेतलेली आहे. आणि आता आपण ह्या साईडला जे काही नॉन वुवनचं कापड यूज करणार आहोत तर त्याच्यावरती मी आधी पॉकेट 2 तयार करून घेते. त्याच्यासाठी मी साधं नॉन वुवनचं कापडाचा तुकडा घेतलेला आहे. हा साधारणतः मी 10x8 इंचाचा घेतलेला आहे. त्याला मी अशा पद्धतीने असे पॉकेट 2 करून घेतलेले आहेत. एका पॉकेटमध्ये पेन वगैरे राहील असं आणि एका पॉकेटमध्ये थोडेफार पैसे, कार्ड किंवा काही छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या ठेवता येतील अशा पद्धतीने 2 पॉकेट तयार केलेले आहेत. आता आपण जे काही पॉकेट तयार करून घेतलेले आहेत नॉन वुवनवरती ते असे झिपच्या दुसऱ्या साईडला ठेवून ते सुद्धा स्टिच करून घेतलेले आहेत. आणि आता त्याच्यावरून आपण एक अशी दाब शिलाई देऊन घेणार आहोत. दाब शिलाई देऊन झाली की आपण जशी बॅक साईडला 3 बाजूनी शिलाई दिली होती तशीच ह्या साईडला सुद्धा तिन्ही बाजूनी आपण शिलाई देऊन घेणार आहोत. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता नॉन वुवनचं कापड मी थोडंफार एक्स्ट्रा घेतलं होतं कारण का स्पंजची जी काही बॅग असेल म्हणजे फोम शीटची आपण जी काही बॅग तयार करत असतो तेव्हा थोडंफार कापड एक्स्ट्रा घेतलेलं छान असतं कारण का कमी जास्त कुठेही पडता कामा नये म्हणून मी नॉन वुवनचं कापडसुद्धा थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं. आता आपली दोन्ही साईड ह्या तयार झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये रनर टाकत असताना मी इथे दोन्ही साईडला अशी टोकं काढून घेतलीत आणि त्याच्यानंतर रनर अटॅच करून घेतलेले आहेत. मी इथे डबल रनर अटॅच केलेला आहे. आता आपल्याला ह्या तिन्ही बाजूला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे.
इथे आता तिन्ही साईडला शिलाई मारत असताना मी त्याला डबल शिलाई मारून घेतली आहे. आणि डबल शिलाई ह्याच्यासाठी की आपली बॅग मजबूत असावी, टिकावी, ह्याच्यासाठी मी डबल शिलाई मारलेली आहे. आता आपल्याला अशा तिन्ही बाजूला नॉनवनच्या पट्टीने ही शिलाई कवर करून घ्यायची आहे. तुम्ही आतमध्ये जर नॉनवनपेक्षा जर का कॉटनचं अस्तर वापरणार असाल तर ही शिलाई कवर करत असताना कॉटनचं अस्तरच यूज करा. आणि त्याचे जे काही कॉर्नर्स आहेत ते आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडासा खाली आपला बेस तयार व्हावा ह्याच्यासाठी. त्याच्यासाठी मी अंदाजे 1.5 इंचाचं स्क्वेअर कट करून घेतलेला आहे, 1.5 बाय 1.5 इंचाचा. तसे मी दोन्ही साईडने हे स्क्वेअर आहेत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ते शिवून घ्यायचे. शिवून झाले की त्याच्यावरती सुद्धा आपण नॉनवनच्या पट्टीने कवर करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने ते कवर करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली ही बॅग बनवून तयार झाली आहे. तर तुम्हाला ही बॅग नक्की आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. तर ही लॅपटॉप बॅग म्हणू शकता तुम्ही किंवा नॉर्मल पर्स म्हणू शकता, हँडबॅग म्हणू शकता. ह्याला मी थोडासा बेस दिलेला आहे. ह्याच्यामध्ये ऑफिस लॅपटॉप आहे तो आरामात राहू शकतो. आणि हे पॉकेट तुम्ही बघू शकता, 2 आतमध्ये पॉकेट दिलेले आहेत आणि बॅक साईडला मोठा झिप पाऊच दिलेला आहे. आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये ही आपण बॅग तयार केलेली आहे. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच तुम्ही मला